महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. हे बिगुल वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती न करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ही भूमिका म्हणजे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात एक नवा राजकीय संकेत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीला दूर ठेवताना शिवसेना शिंदे गटासोबत मात्र एकत्र लढण्याचा निर्णय हा जाहीर करण्यात आलेला आहे. या एका निर्णयामुळे पुणे पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचा गेम झालाय का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात ठळकपणे उपस्थित झालेला आहे. यावरतीच आज आपण सविस्तर आणि विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. सर्वात आधी या विषयाची पार्श्वभूमी समजून घेऊया. महाराष्ट्रात महायुती सरकार आहे, ज्यात भाजप, शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे तीन प्रमुख पक्ष आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या युतीने मोठा विजय मिळवला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई, ठाणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये ते एकत्र लढणार आहेत. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ते एकत्रपणे लढणार नाहीयेत. भाजपने राष्ट्रवादी सोबतची युती ही नाकारलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढू शकत नाही. याचं कारण या दोन शहरांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची पारंपरिक स्पर्धा आहे. 2017च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने पुणे महानगरपालिकेत 98 जागा जिंकून भक्कम बहुमत मिळवलं होतं, तर राष्ट्रवादीला 40 जागा या मिळालेल्या होत्या. पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने 77 जागा जिंकत राष्ट्रवादीला 35 जागांसह मागे टाकलं होतं. राष्ट्रवादीची या दोन्ही शहरांमध्ये मजबूत संघटना आहे, पण राष्ट्रवादीच्या फुटीमुळे अजित पवार गटाची ताकद काहीशी कमी झालेली आहे आणि अलीकडच्या वर्षभरात ती ताकद वाढली आहे असं चित्र तरी दिसत नाहीये. अलीकडेच पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्ष सोडला, ज्यामुळे त्यांची स्थिती आणखीन आव्हानात्मक झालेली आहे. याशिवाय पुण्यातही संघटनेत सगळंच अलबेल आहे असं नाहीये. शहराला खमका नेता नसल्यामुळे राष्ट्रवादीला पुण्यात संघटनात्मक पातळीवरती विभागणीही करावी लागली आहे. म्हणजे शहर एकच पण संघटनात्मक अध्यक्ष दोन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाची पार्श्वभूमी लक्षात घेणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका भाजपसाठी केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाहीयेत, तर त्या शहरी मतदारांच्या मनोवृत्तीचा आरसा मानल्या जातात. भाजपने यापूर्वी दोन्ही महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र ताकद उभी केली असून संघटनात्मक मजबूती, आर्थिक नियोजन आणि त्याचबरोबर ती पायाभूत सुविधांची विकास कामं ही भाजपची शस्त्र राहिलेली आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी सोबत युती न करण्याचा निर्णय हा भावनिक नव्हे तर पूर्णपणे गणिती आणि राजकीय आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद निश्चितच आहे. स्थानिक नगरसेवकांचे जाळे, काही प्रभावशाली असे मतदारसंघ आणि अनुभवी नेत्यांची फळी राष्ट्रवादीकडे आहे. मात्र ही ताकद भाजपला थेट टक्कर देण्यासाठी पुरेशी आहे का, हा खरा प्रश्न आहे. कारण भाजपचा शहरी मतदार वर्ग, मध्यमवर्गीय मतदार, त्याचबरोबर ती नवमतदार आणि संघटनात्मक यंत्रणा ही राष्ट्रवादीसाठी आव्हान ठरवणारी आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला गेला तर राष्ट्रवादीला एकाच वेळी दोन आघाड्यांवरती लढावं लागणार आहे. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडीशी त्यांना राजकीय स्पर्धाही करावी लागणार आहे. ही दुहेरी लढाई स्थानिक पातळीवरती किती कठीण आहे याचा अंदाज राष्ट्रवादीला देखील आहे. मतविभाजन, कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि त्याचबरोबर ती नेतृत्वावरती येणारा दबाव हे सगळे घटक राष्ट्रवादीच्या वाटचालीला अडथळा ठरू शकतात. आणखीन एक गोम आहे. भाजपकडून सांगण्यात येत आहे की राष्ट्रवादी सोबतची ही लढत ही मैत्रीपूर्ण असेल, पण प्रत्यक्षात तसं होईल का हे संशयास्पद आहे. राजकीय निवडणुका या कधीच पूर्णपणे मैत्रीपूर्ण नसतात, विशेषतः जेव्हा सत्ता आणि संघटना मजबूत करण्याचा प्रश्न येतो तेव्हा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढणं शक्य नाहीये, ज्यामुळे स्पष्ट होतं की भाजप राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा करत आहे. मैत्रीपूर्ण म्हणजे कदाचित व्यक्तिगत हल्ले टाळणं, पण प्रत्यक्षात मात्र उमेदवार आणि प्रचारात तीव्र स्पर्धाही असेल. इतिहास पाहता 2017 मध्ये भाजपने राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये हरवलं आणि आता ते तीच रणनीती अवलंबू शकतात. म्हणूनच मैत्रीपूर्ण म्हणजे फक्त दिखावा असू शकतो, कारण प्रत्यक्षात भाजपला राष्ट्रवादीची ताकद कमी करून स्वतःची पकड मजबूत करायची आहे असं चित्र तरी दिसतं.
आता प्रश्न पडतो, जर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी हे तीनही घटक स्वतंत्र लढले तर राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचं होईल. भाजपला थेट बहुमत मिळवण्याची संधी, राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकासाठी संघर्ष आणि महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. अशा त्रिकोणी लढतीमध्ये सर्वाधिक फायदा हा भाजपलाच होईल अशी राजकीय मांडणी आपसुकच होत आहे. पण सारासार विचार केला गेला तर हे चित्र अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी अधिक आव्हानात्मक असेल. महानगरपालिकांमधील निर्णयाचा परिणाम हा महायुतीवरती होऊ शकतो का? तर नक्कीच. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरं आहेत आणि येथील पराभव किंवा विजय हा महायुतीच्या अंतर्गत संबंधांवरती परिणाम करेल. जर भाजपने राष्ट्रवादीला हरवलं तर अजित पवार गटाची महायुतीतील बार्गेनिंग पॉवर ही कमी होईल, ज्यामुळे भाजप अधिक वर्चस्व गाजवू शकेल. या उलट जर राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली तर महायुतीत तणाव वाढू शकतो. शिंदे शिवसेनेची ताकद येथे मर्यादित असल्यामुळे भाजप त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला लक्ष्य करत आहे, ज्यामुळे महायुतीच्या अंतर्गत अशा एकजुटीवरती प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्या तरीही राज्यस्तरीय राजकारणावरती याचे दूरगामी परिणाम होणारच नाही असं नाहीये. अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात लढताना भाजपचा गेम प्लॅन काय असू शकतो हा देखील प्रश्न येणं अगदी स्वाभाविक आहे. भाजपची रणनीती अगदी स्पष्ट आहे. राष्ट्रवादीच्या कमकुवत भागांना लक्ष करणं, त्याचबरोबर ती स्थानिक नेत्यांना पक्षात खेचणं यावरती ते भर देतील. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचं पक्षांतर घडवून आणण्यातही भाजपला यश येऊ शकतं. याशिवाय शिंदे सेनेसोबत युती करून भाजप काही प्रमाणात हिंदुत्वाचा मुद्दाही उचलू शकतं, ज्यामुळे राष्ट्रवादीच्या मतदारांना विभाजित करणं भाजपला अगदी सोपं जाईल. भाजपला राष्ट्रवादीला मैत्रीपूर्ण म्हणून सौम्य ठेवायचं आहे, पण प्रत्यक्षात ते पूर्ण ताकदीनं ह्या निवडणुका लढतील, जेणेकरून राष्ट्रवादीची संघटना कमकुवत होईल आणि भविष्यातील निवडणुकांसाठी भाजपची पकड ही अधिक मजबूत होईल. आता पुढे काय हा प्रश्न पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांसाठी निर्णायक ठरणारा आहे. राष्ट्रवादी स्वतंत्र ताकदीवरती उभी राहून आपली शहरी पकड सिद्ध करू शकते का, की भाजपच्या रणनीतीसमोर तिची ताकद कमी पडेल, हे या निवडणुका स्पष्ट होईल. निष्पक्षपणे पाहिल्यास भाजपचा राष्ट्रवादी सोबत न लढण्याचा निर्णय हा राजकीय आत्मविश्वासाचा आणि त्याचबरोबर ती रणनीतिक स्पष्टतेचा संकेत आहे. राष्ट्रवादीसाठी ही लढाई अस्तित्वाची आहे तर भाजपसाठीची ही लढाई वर्चस्वाची आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होणारी ही लढत केवळ स्थानिक नसून राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. शेवटी निष्पक्ष निष्कर्ष असा की हे सगळे राजकीय डावपेच आहेत आणि भाजप राष्ट्रवादीला कमकुवत करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं चित्र दिसतंय. पण राष्ट्रवादीची ताकद कमी लेखता येणारी नाहीये. या निवडणुका या महायुतीच्या भविष्यावरती परिणाम करतील, पण शेवटी मतदारांचा निर्णय हा अंतिम असेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपच राष्ट्रवादीचा गेम करतंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.